भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आज आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। या शाही सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे राज्य असलेले सर्व मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्याची जबाबदारी मुंबई महापालिकेच्या 4 आयुक्तांवर देण्यात आली आहे, तर राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडून मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे। भाजपची महाराष्ट्रात थेट लढत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत होती। दरम्यान आता निकालानंतर भाजप महायुतीला विक्रमी बहुमत मिळालं आहे। भाजप गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली। यानंतर आता शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे। राजशिष्टाचार विभागाने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित केलं आहे। त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे। आज संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे। त्यामध्ये विरोधी पक्षनेते त्याचसोबत राज्यातील इतर राज्याचे पक्षप्रमुख, पक्ष अध्यक्ष यांना सुद्धा राजशिष्टाचार विभागाकडून निमंत्रण देण्यात आलं आहे। महायुतीचे राज्यात सरकार स्थापन होण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा मानला जातो। त्यामुळे लाडक्या बहिणींनाही या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे। जवळपास 2000 VIP पास या योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यात आले आहेत।